गावामध्ये भात कापणी चालू झाले आणि आम्ही सुद्धा भात कापणी चालू केलेली आहे। 2 दिवस तुम्ही बघितलेतच, पाऊस खूप जोरात होता आणि त्या पावसातच भिजत भिजत काही लोकांनी भात घेतले आणि आम्ही सुद्धा एक शेत घेतलेलं आणि आम्ही दुसऱ्या शेतात आलोय। तर चला बघूया, तुमच्याकडे पण भात कापणी चालू झाली का मला कमेंटमध्ये नक्की सांगा। आम्ही जेव्हा भात कापत होतो तेव्हाच वहिनी इकडे बघा भात सुकायला घालत होती। पातळ असं घातलं की भात ते लगेच सुकतं। भात शेतीच्या बाजूलाच नाचणीची शेती सुद्धा केले। अजूनही बघा हिरवी दिसते, कणस वेचायला झालेली नाहीत अजून। नाचणीचे जे धान्य तयार होते त्याला कणस असं म्हणतात। ही वरी आहे, ही वरी आम्ही आता शेतातच लावलेली आहे। वरीच्या दाण्यांपासून रवा केला जातो। पहिल्यांदा ते चांगले सुकवून घेतले की त्याचे दाणे काढून घ्यायचे, मग ते सडायचे आणि आपण नेहमी साधा रवा करतो तसा रवा करायचा किंवा वरीची भाकरी सुद्धा केली जाते। सर्व भात कापून झालंय आणि आता सुकायला सुद्धा घातलेलं आहे। भात बघा आता मस्त सुकलंय, आता बांधायला घ्यायचं ते। सर्व भात कापून झाल्यानंतर ते सुकायला घालण्यात येते। चांगलं असं सुकलं की ते कवळण्यात येतं। आता मी आणि वहिनी कवळतोय, म्हणजे या भाताची छोटी छोटी अशी पेंडी केली जाते जेणेकरून ते झोडायला सोपं आणि हलकं असं छोटी पेंडी केली जाते। भात कवळून झालं की पेंडी बांधण्यात येते। ही पेंडी बांधण्यासाठी जे गेल्या वर्षीचे झोडलेली पेंडी ठेवलेली असते त्याच पेंडीवर थोडंसं पाणी मारून घेतलं की पेंडी थोडी नरम होते, जेणेकरून या वर्षीच्या पेंड्या बांधायला सोपं जातं। आता हा बघा गेल्या वर्षीचा पेंडा आहे आणि तो आता पाणी मारून घेतलाय आणि थोडा नरम पण झालाय। अशा पद्धतीने सर्व पेंड्या बांधून घ्यायच्या। पूर्वी भात डोक्यावरून घरी आणलं जायचं, मग ते घरातच झोडायचं, पण आता ते शेतातच झोडलं जातं किंवा अनेक शेतकऱ्यांनी शेतातच निवाऱ्यासाठी घरासारखं घर बांधून घेतलंय, तिथेच भात झोडतात। या दाखवते तुम्हाला, आतमध्ये मस्त थंड असं आहे। हे बघा आहे आमच्या शेतातील घर। दुपारचे डबे, पाणी सुद्धा आम्ही इथेच ठेवलंय। पूर्वी खूप शेती केली जायची, प्रत्येकाची शेती असायची, प्रत्येक जण शेती करायचा। काहींच्या वाट्याला तर जमीन सुद्धा शिल्लक नसायच्या, एवढी शेती केली जायची। काळांतराने शेती करण्याचे प्रमाण कमी दिसून यायला लागले। कदाचित ही पिढी शेवटची पिढी असं दिसून यायला लागलंय। अशा अनेक जमिनी पडून आहेत शेतामध्ये, तिथे फक्त आता रान गवत माजलेली दिसून यायला लागलेत। वर्षभराच्या मेहनतीनंतर, खूप कष्ट घाम घालवल्यानंतर शेतकऱ्याच्या हातात या महिन्यात दाना येत असतो। सर्व भात झोडून झाल्यानंतर त्याची अडवी बांधण्यात येते, ती शेतातच आम्ही आता बांधले। थोड्या दिवसांनीच हा पेंडा आम्ही घरी घेऊन जाणार गुरांसाठी।
तर कसा वाटला आजचा एपिसोड? आवडला असेल तर नक्की शेअर करा. भेटू पुढच्या एपिसोडमध्ये. तोवर बाय.